नमस्कार मित्रांनो, माहिती अधिकारची जनजागृती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 3 ख। अभिलेख तपासण्याकरिता त्याची मागणी करण्याची कार्यपद्धती। कलम 6 च्या पोटकलम 1 अन्वये अभिलेख तपासण्याकरिता त्याची मागणी करण्यासाठी अर्जदाराने दाखल केलेल्या अर्जावर विचार करण्यात आल्यावर जनमाहिती अधिकायास सदर अर्ज योग्य असल्याचे आढळून आल्यास अर्जदारास अभिलेख तपासण्याकरिता परवानगी देण्यात येईल आणि जर अशी परवानगी त्याला मिळाली तर जनमाहिती अधिकारी अवलोकनार्थ अर्जदाराला पाहिजे असलेल्या अभिलेखांची विभागाच्या संबंधित कक्षाकडून मागणी करील आणि तो अभिलेख आपल्या उपस्थितीत किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत कार्यालयीन वेळेत अर्जदारास देईल। अशा अभिलेखांची तपासणी करताना अर्जदारास केवळ पेन्सिलचा वापर करण्याची परवानगी राहील आणि अर्जदारास पाहिजे असलेली माहिती त्याला पेन्सिलीनेच टिपून घेता येईल। जर अर्जदाराने पेन्सिल व्यतिरिक्त अन्य कोणतेही लेखन साहित्य आणले तर तो ते लेखन साहित्य जनमाहिती अधिकायाकडे जमा करील आणि त्यानंतर त्याला अभिलेख तपासण्याची मुभा देण्यात येईल। अर्जदाराला तपासणीच्या वेळी जी पेन्सिल वापरण्याची मुभा देण्यात आलेली असेल त्या पेन्सिलीने अभिलेखावर कोणत्याही प्रकारची खूण करता येणार नाही। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।